ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन करत असताना मला स्वतःला मनस्वी आनंद होतो. तसं बघायला गेलं तर त्यांची माझी काय फार ओळख नव्हती, मला माहित नव्हतं. दत्ताभाऊने आता सांगितलं की आजारी पडायचं असेल तर रविवारी, आता काय हरकत नाही, आता वडगणे साहेब द्या, तुम्ही रविवारी जरी आजारी पडला तरी त्या रुग्णाला सेवा देणारं एक दाम्पत्य आता इथं आपल्या शहरामध्ये आहे. त्यांनी मला सांगितलं की मी वरच आहे म्हणले, काय झालं की पेशंटसाठी मी ताबडतोब त्या ठिकाणी येणार आहे. तुमचं ना आमचं काम सारखं असते, कधी फोन केला तर उचलावं लागते. आणि फोन माझ्या फोनवर लय टीका झाली आता नेमकं काय जायचं पण काय कसं असतं, अडचणीत माणूस असताना त्या माणसाची मदत जेव्हा एका फोनमुळे होती तेव्हा तो माणूस कधी आयुष्यभर विसरत नाही. जसं आजारी पडल्याच्या नंतर माणूस क्रिटिकल झाल्याच्या नंतर त्याला आयसीयूची गरज असते, योग्य उपचाराची गरज असते, तातडीने उपचाराची गरज असते, ज्याच्यामुळे त्या माणसाचं पुढं जगणं आणि मरण्याचं ठरतं आणि जे पुढचं आयुष्य मिळतं ते बोनस. मला वाटते जीवनाची किंमत ज्याला आहे, आपल्या नात्यातला एखादा माणूस क्रिटिकल झाला आणि त्याला जेव्हा आपण वाचवू शकतो एक डॉक्टरच्या माध्यमातून, अशा हॉस्पिटलच्या माध्यमातून, आपल्या एखाद्या फोनमुळं, तेव्हा त्या माणसाला त्या फोनची किंमत फार वेगळी असते. त्याचं तुलना आपण इतर कामाशी किंवा कुठल्याच गोष्टीची होऊ शकत. मला वाटतं तशा पद्धतीचं सेवा देणारे डॉक्टर वडगणे साहेब आहेत. त्यांचा इतिहास मला आल्याच्या नंतर मी ऐकत होतो की लहानपणीच मातृछत्र त्यांचं हरवलं. त्याच्यानंतर आजोबांनी आणि वडिलांनी त्यांना लहानाचं मोठं केलं. छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतलं. पुन्हा अहमदपूरची महात्मा तुम्हाला माहिती आहे शाळा नावाजलेली त्यावेळेस होता. माझ्या आधीचे मला वाटलं माझ्यापेक्षा लहान असतील म्हणून म्हणलं छत्रपतीची कोणची बॅच म्हणले 95 म्हणलं मी तुमच्यापेक्षा बारकाय म्हणलं. मग जी लहानपणीचं शिक्षण होतं ती सुद्धा आपल्या कोंतलगिरीच्या बोर्डिंग स्कूलला झालं. मला वाटतं ही सगळे जे संस्कार घातले गेले ती धाराशिवच्या मातीनं घातले की आपण डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी जन्माला नंतर आपण सामान्य माणसासाठी काम करणं अपेक्षित आहे. डॉक्टर की प्रोफेशन हा कमर्शियल पद्धतीनं न बघता सामाजिक भावनेतनं बघणारा एक डॉक्टर मला वाटतं या शहरात दाखल झाला. मला त्याचा मनस्वी आनंद आहे. मी त्यांचा मनापासून कौतुक करतो. त्यांनी सांगितलं की एक भीमनगरचा पेशंट आलता, रिक्षा चालक, 35-36 हजार रुपये बिल झालं. मला वाटतं डॉक्टर साहेब मला तुम्हाला फोन करायची पाहिजे साहेब काय कमी करतो आपण म्हणून. त्याने आमच्याकडे येऊ दिलं नाही. त्याला म्हणले ठीक आहे तुमच्याकडे पैसे नाहीत ना, काय काळजी करू नका, राहू द्या म्हणले पैसे. मला वाटतं ह्या पद्धतीची भावना असणारे हे डॉक्टर आहे. आपली भावना, आपली कर्म जर चांगली असतील, प्रत्येकाला मदत करणार असतील, आपण जर त्याची पुण्याही वाटून घेतली असतील तर आयुष्यात डॉक्टर साहेब कधीही काही कमी पडत नाही. त्या माणसाला नेहमी ताकदीनं त्या ठिकाणी परमेश्वरच देतो. त्यामुळे ह्या गोष्टीची चिंता तुम्ही बिलकुल करू नका. आज तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल या ठिकाणी उभा केलंय. त्यांनी सांगितलं आपल्याकडे एक असतं तिकडून इकडे आल्यावर त्या माणसाबद्दल त्यांनी बरं झालं सांगितलं तुम्ही की बाबा तुम्ही क्रिटिकल केअर युनिटचे इन्चार्जच तुम्ही होता. आता काय झालं की सोलापूरला पण म्हणायची गरज नाही, इथं आपल्याकडे खात्रीचा माणूस आणि त्यांच्या बोलण्यातनं कॉन्फिडन्स दिसत होता. नाहीतर डॉक्टर असतं, शिक्षण झालेलं असतं, सगळं एक्सपिरियन्स असतं, पण काय करू की ठेवू का कसं करू की काय झालं आमच्या सुद्धा उभा राहू का कसं करू. एकदा उडी हाणायची ठरली की ठरली. काय आपल्याच्यानं जेवढं चांगलं होतं तेवढं चांगलं करायचं. मला वाटतं ती कॉन्फिडन्स सगळ्यासाठीच आहे. उडी हाणायची आपण काय जी होईल तिकडे उजडेल तिकडे उजडेल, पण ही कॉन्फिडन्स लागते. त्यांच्या बोलण्यामध्ये दिसत होतं, मला बोलत होतं ना मी माणसाचा कसं आहे ह्याच्यात सगळ्यात जास्त माणसाच्या मनात काय चाललं हे ओळखायला आलं पाहिजे माणसाला. आपल्या शेतात उगाच मी म्हणेन नव्हतं मागच्या वेळेपेक्षा एक फिल्म दाखवता मला दिसत होतं ना.
मला दिसत होतं, लोकांची नजर दिसत होती, लोकांची भावना दिसत होती, चेहरे दिसत होते, प्रतिसाद दिसत होता, मला कळत होतं. पण म्हणलं कळत असताना बिल्ले मोठी अपेक्षा नाही, म्हणलं माफक की मागच्या वेळेस पेक्षा येईल. मला वाटतंय त्या पद्धतीनं आपण काम केल्याच्या नंतर, सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी आपण उपलब्ध झाल्याच्या नंतर, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, मंत्री, मुख्यमंत्री किंवा कुठल्या विशिष्ट पदावरचा आपण माणूस आहे म्हणून आपण ह्या माणसापेक्षा वेगळा आहे, तर आपण कोणतरी वेगळंच आहे असं समजण्यापेक्षा ह्यांच्यासाठी आपण आहेत, त्यांच्यामुळे आपण आहेत, ही भावना जर त्या लोकप्रतिनिधीच्या मनात असेल तर लोक त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाहीत. मला वाटतं त्याचं उदाहरण आपल्याला या धाराशिव जिल्ह्यातून बघायला मिळतं. आज तुमच्या माध्यमातून एक चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी येतंय. कोरोनामध्ये आपण बघितलं की डॉक्टरची काय किंमत असते. जेव्हा कोरोनाचे पेशंट यायचे, मी साहेबाचे आता आयसीयूची बेड बघितल्या म्हणलं साहेब असा एक एक बेड वाढवा म्हणून आम्ही अक्षरशः तरमळत होतो. वाईट परिस्थिती होती. सिव्हिल हॉस्पिटलला तर असं असायचं की पुढचा क्रिटिकल असलेला पेशंट केव्हा जातोय त्याची वाट बघायची, म्हणजे ती गेल्याच्या नंतर ऑक्सिजनवर असणारा क्रिटिकल पेशंट तिथं त्याला नेऊन ठेवायचं. परिस्थिती आपण सगळी बघितली आहे. आणि कोरोनानं आपल्याला शिकवले की डॉक्टर म्हणजे काय असते, डॉक्टरची किंमत काय, डॉक्टर कशासाठी महत्वाचा आहे. मला वाटतं आम्ही सगळ्यांनी ते जाणलेलं आहे. आणि डॉक्टरनं सुद्धा त्या भावनेतनं काम केल्याच्या नंतर, त्या पद्धतीनं काम केल्याच्या नंतर निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं सामाजिक कार्य सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतंय. मला वाटतंय अनेक लोकांचे, त्याने आता सांगितलं जवळच्या लोकांना तर प्रिय आहे ही सहसा बापू कुठे उभारायचं असल्यावर करते माणूस, ती उभारायचं म्हणून नाही, उभारायचं म्हणून नाही, पहिल्यापासून ती जेव्हापासून प्रॅक्टिस करते. जवळच्या माणसाने कधी एक पैसा घेतला नाही त्या माणसाकडे. त्याच्यामुळं ही शिदोरी फार मोठी आहे तुमची, ही पुण्याची शिदोरीच तुम्हाला कामाला येणार आहे. त्या पद्धतीनंच आणि आपल्यासारखी सेवाभावी वृत्तीतनं हा प्रोफेशन स्वीकारून काम करणाऱ्या डॉक्टरची खऱ्या अर्थानं मला वाटतं आपल्यासारख्या जिल्ह्याला आणि आपल्यासारख्या शहराला गरज आहे. ती तुम्ही आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केली. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे असंख्य गरजू लोकांना, कारण साहेब आम्हाला सुद्धा आता खंत वाटते कधी कधी, ठीक आहे साहेब लाडकी बहीण ही सगळं मान्य आपल्याला, काय आपल्याला त्याचं नाही तर पुन्हा माझ्यावर चालू व्हायचं, अजून हे आलं काय की उद्याच रक्षाबंधन आहे. पण खऱ्या अर्थानं गरज कुठं असते तुम्हाला सांगतो. आज गरीब माणसाला जर दुर्धर आजार झाला त्याची इतकी भयंकर ससेवून पडवती की ती न बघितलेली. कॅन्सर सारखा जर आजार झाला तर अक्षरशः घरची 1 एकर 2 एकर जमीन विकून सुद्धा ती पेशंट पदरात पडेल अशी परिस्थिती नसते. म्हणजे एक तर माणूस जाण्यानं कुटुंब तर झालंच, आणि जी आर्थिक 1 एकर 2 एकर होती ती बी संपली ना, अख्खं कुटुंबच संपून जात. मला अशी अपेक्षा आहे, मी लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा कायम संसदेत सुद्धा म्हणतो की सरकारनं बाकीच्या योजना अभाव आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण सगळ्यात जास्त प्राधान्य सरकारनं ती अटी शर्ती सगळ्या काढून टाकून गरीब माणसाला कसला का आजार होणार त्या आजाराची पूर्ण जबाबदारी खर्चाची सरकारनं घेणं अपेक्षित आहे, तिथं खर्च करणं अपेक्षित आहे. कारण अशा पद्धतीने जर काम केलं तर त्या माणसाचा जीव वाचतो आणि ती गरज आहे काळाची. मला वाटतं ह्या पद्धतीचं काम सुद्धा भविष्यात होणं अपेक्षित आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेब अतिशय सुंदर असं आम्ही बघितलं की आयसीयूचं सेटअप ती स्वतः इन्चार्ज असल्यामुळं कुठली गोष्ट कुठल्या बाजूला असणं गरजेचं आहे, किती व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्याचं सगळं मूल्यमापन करून त्याने अतिशय प्रशस्त अशी वास्तू त्या ठिकाणी उभारलेली आहे. भविष्यात ऑपरेशन थिएटरचं सुद्धा नियोजन त्यांनी या हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे. रूम्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आयसीयूच्या पेशंटच्या बरोबर कोणतरी असतंच, कोण नातेवाईक. मला वाटतं त्याला सुद्धा राहायची व्यवस्था दिली खाली आपल्या पार्किंगच्या जागेमध्ये, त्यांना सुद्धा राहायची व्यवस्था नातेवाईकाला. नाहीतर ते कसं असतं, मी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती उभं येणं हिंडत असते त्या हॉस्पिटलच्या कडनं सगळी. म्हणजे एक तर टेन्शन असतं पेशंट ऍडमिट असलेलं, त्याला बसायचं जागा नसती कुठं, नुसती गोल हिंडत जायची. त्यामुळं त्याचा सुद्धा विचार तुम्ही केलात. मला वाटते ह्या पद्धतीने